Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. Unit 1. Simple Lifting Machine. Type 1. Problems on MAVR and Efficiency. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. यामध्ये आपलं युनिट नंबर 1 चालू आहे, सिंपल लिफ्टिंग मशीन. कालपर्यंत आपण सुरुवातीची जी काही इनिशियल थिअरी होती ती सगळी कंप्लीट केली. आज आपण टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम पाहणार आहोत. टाइप नंबर 1 च्या प्रॉब्लेम मध्ये काय विचारतात, तर विचारतात MA, VR, पर्सेंटेज इफिशियन्सी, PF म्हणजे एफर्ट लॉस इन फ्रिक्शन, WF म्हणजे लोड लॉस इन फ्रिक्शन, PI म्हणजे आयडियल एफर्ट अँड आयडियल लोड. जर समजा यापैकी एखादी गोष्ट विचारली तर समजून घ्यायचं टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. याच्यात लॉ ऑफ मशीनचा काही संबंध नाही. लॉ ऑफ मशीनला आपण सेपरेट टाइप करणार आहोत. चलो, माझ्या बरोबर तुम्ही प्रॉब्लेम लिहायचे आहेत क्वेश्चन सहित. क्वेश्चन नंबर 1. A certain machine has velocity ratio 20. If the load of 100 Newton is lifted by an effort of 25 Newton, then find mechanical advantage and efficiency. Solution. चला प्रॉब्लेम सोडवूया. कॅल्क्युलेटर पाहिजे इथे, काढा बाहेर. कॅल्क्युलेटर काढा पटकन. बघा, गिवन डाटा लक्षात ठेवा. असे वर्डिंगचे प्रॉब्लेम्स असतील ना शब्दांचे, तेव्हा अशा वेळी गिवन डाटा लिहिणं फार गरजेचं असतं. गिवन डाटा मध्ये बघा, एक मशीन आहे जिचा व्हेलॉसिटी रेशो दिलाय 20. व्हेलॉसिटी रेशो म्हणजे VR का रे, 20 दिलाय. पुढे इफ द लोड ऑफ 100 न्यूटन, लोड म्हणजे W, किती दिला 100 न्यूटन. एवढा लोड उचलायला किती एफर्ट लागतो, 25 न्यूटन. एफर्ट म्हणजे P, 25 न्यूटन. देन आता फाइंड करायचं, हे झालं गिवन. आता विचारलं काय, विचारला MA म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, इफिशियन्सी म्हणजे एटा. या 2 गोष्टी विचारल्यात आणि या 3 गोष्टी दिल्यात. दिस इज अवर गिवन डाटा आणि फाइंड डाटा. क्वेश्चन वाचून हे जमायलाच हवं, यालाच एक मार्ग असतो. याच्यावरून कळतं की तुम्हाला क्वेश्चन कळालाय. व्हेलॉसिटी रेशो 20, लोड 100, त्यासाठी लावलेले एफर्ट 25, MA आणि इफिशियन्सी काढायची. सगळ्यात पहिल्या स्टेपला मी MA काढतो. MA चा फॉर्म्युला पाठ पाहिजे, लोड अपॉन एफर्ट, W अपॉन P. पण W ची व्हॅल्यू आहे ना 100, T ची व्हॅल्यू आहे ना 25. किती येतो रे MA इज इक्वल टू 4. MA ला युनिट काय असतं, MA ला युनिट नसतं, इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. MA तर आला लोड अपॉन एफर्ट करून. 2 नंबरला काढायचं इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय रे, MA अपॉन VR मल्टिप्लाइड बाय, पण MA ची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 4. VR ची व्हॅल्यू दिली 20 मल्टिप्लाइड बाय 100. किती येतं बघ रे बाबा, इफिशियन्सी किती टक्के येते पहा. MA ची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट केली 4. VR ची व्हॅल्यू 20 ऑलरेडी दिलेली आहे, मल्टिप्लाइड बाय 100. 20%. दिस इज द इफिशियन्सी ऑफ दॅट मशीन. आता इफिशियन्सी विचारली तर
त्यांनी विचारलं नाही रिव्हर्सिबल आहे का नाही तरी सांगायचं, सांगा रिव्हर्सिबल आहे का नाही. कसं आहे हेच कॉन्फिडेंटली सांगायचं. मग देअरफॉर इफिशियन्सी इज लेस दॅन 50%, देअरफॉर इट इज इरिव्हर्सिबल मशीन. म्हणून दिलेली मशीन कशी आहे, इरिव्हर्सिबल. चला लिहून घ्या. चला हे आन्सर आहे, इथून खाली 1 पर्यंत लिहायचं. या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम संपलेला आहे. काय अडचण असली ऑनलाईनच्या मुलांना तर विचारा. बघा समजलं का. चला बाळांनो पहिला प्रॉब्लेम लिहून झाला असेल. या बरं दुसरा प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 2. The velocity ratio of certain machine is 50. ऐका ना, एक मशीन आहे जिचा व्हॅलॉसिटी रेशो आहे 50. Determine the effort required to lift a load of 1500 Newton if the efficiency of the machine is 40%. If the efficiency of the machine is 40%. घ्या बरं लिहून क्वेश्चन. चला रे क्वेश्चन लिहिला. चला बरं गिवन डाटा घ्या. होय व्हॅलॉसिटी रेशो दिलेला आहे बघा किती रे. मग घ्या व्हीआर ची व्हॅल्यू दिलेली आहे 50. डिटरमाइन एफर्ट म्हणजे फाइंड मध्ये विचारलेलं आहे. विचारलं काय, एफर्ट म्हणजे कोण रे, टी. टू लिफ्ट अ लोड ऑफ, लोड दिला म्हणजे कोण दिला, डब्ल्यू. 1500 न्यूटन म्हणजे 1500 न्यूटन. इफिशियन्सी म्हणजे इटा किती दिलं रे, एवढं दिलं नाही. हे विचारलं, बोला काय डाऊट, काय दिलं आणि काय विचारलं हे कळालेलं आहे. मग मी काय करतो बाळांनो, सगळ्यात पहिले ना एमए काढतो. का बरं, स्टेपच फॉलो करा तुम्ही. ऐका ना, पहिल्या स्टेपला एमए, दुसऱ्या स्टेपला व्हीआर, तिसऱ्या स्टेपला इफिशियन्सी. या स्टेप्स फॉलो करा फक्त. काय नाही समजलं तर एमए काढून टाकायचा. एमए चा फॉर्म्युला फिक्स आहे ना, W/P. मी काय म्हणतो, डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे बरं, 1500. पी ची व्हॅल्यू काय, पीच आहे. मग ते तसंच ठेवायचं. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली होती ती 1500, ती तशी ठेवली. पी ची व्हॅल्यू पीच ठेवली. ऐका ना, 2 नंबरला आता मी इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरतो. तुम्ही म्हणले सर व्हीआर दिलेला आहे त्यामुळे त्याचा फॉर्म्युला नाही वापरणार. इफिशियन्सीचा फॉर्म्युला असा आहे का, MA/VR multiplied by 100. MA/VR multiplied by 100. This is the formula for efficiency. ऐका ना, आता मी कसं काढतो बघा, लक्ष द्या मग कळन. इफिशियन्सीची व्हॅल्यू दिली का रे 40%, टाकलं पहा 40%. MA किती दिलाय 1500/P अपॉन VR दिलेला आहे ना 50 मल्टिप्लाइड बाय, बरोबर का. हे लक्ष द्या रे बाबांनो. P इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. P इकडे भागिले ना, डिवाइड, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. हे 1500 ऍज इट इज, त्याला मल्टिप्लाय बाय 100 पण ऍज इट इज, खालचे 50 पण ऍज इट इज, 40 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड.
पी डिवाइड होता इकडे येऊन मल्टिप्लाय, हे 1500 आणि 100 ऍज इट इज, 50 ऍज इट इज, 40 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड, याला डिवाइड केले पहा. कॅल्क्युलेटर टाकताना याला ब्रॅकेट करायचं आणि याला पण ब्रॅकेट करायचं. मग करा ब्रॅकेट करायचं मग मध्ये डिव्हिजन. मला पी म्हणजे एफर्ट सांगा जो न्यूटन मध्ये येईल, सांगा मग काय एफर्ट आला. कॅल्क्युलेटर टाकताना याला ब्रॅकेट पूर्ण करायचं, मग डिव्हिजन करून हा ब्रॅकेट करायचं आणि मला फायनल आन्सर सांगायचं. ओ निर्लज्ज, लिहून घ्या. बोला याचं पी बोला. नो 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 ब्रॅकेट करा, मी सांगतो टाक कॅल्क्युलेटर. चल एक ब्रॅकेट सुरू कर, 1500 गुणिले 100 ब्रॅकेट कंप्लीट. परत डिव्हिजन, याच्यामध्ये भागाकार आहे ना, मग डिव्हिजनचं साइन टाक. दुसरा ब्रॅकेट करायचा, 50 into 40 करायचं, दुसरा ब्रॅकेट पूर्ण. किती येतं बघ, 75 न्यूटन येतं. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आहे ना बाळा, क्लास एका ठिकाणी करायची बॉस सांगतोय. या लिहून. चला बाळांनो, आपण ना नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. क्वेश्चन असा आहे, माझ्या बरोबर लिहा. थर्ड प्रॉब्लेम आहे हा. A certain machine has an efficiency of 48%. The VR of the machine is 20. Find the effort required to lift a load of 2 kilonewton. Solution. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम सेम लास्ट प्रॉब्लेम सारखा आहे, सेम टू सेम. बघा बरं का कसं होईल. एक मशीन आहे जिची इफिशियन्सी दिली आहे 48%. मग गिवन डाटा लिहिताना मी इफिशियन्सी लिहितो 48%. त्यानंतर ते म्हणतात द व्हीआर ऑफ द मशीन इज 20. मशीनचा व्हीआर दिलाय 20. फाइंड द एफर्ट विचारला म्हणजे पी विचारलेला आहे, कॅपिटल पी. टू लिफ्ट अ लोड दिलाय बाळांनो 2 किलो न्यूटन. लोड म्हणजे डब्ल्यू दिलाय 2 किलो न्यूटन. पण मी तर फॉर्म्युल्यात यूज करता न्यूटन करतो. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं की न्यूटन होतं. लक्षात ठेवा, किलो न्यूटनचं न्यूटन करताना त्याला 2 × 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, 10⁻³ ने. कारण एका किलो न्यूटन मध्ये 1000 न्यूटन, म्हणून 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. गिवन डाटा झाला. पहिली स्टेप काय रे भाऊ आपली, ऑलवेज एमए काढायचं. एमए चा फॉर्म्युला फिक्स आहे, लोड अपॉन एफर्ट म्हणजे डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू ची व्हॅल्यू पण फिक्स आहे इथे, 2 × 10⁻³ पी तर मला माहित नाही, पी मला फाइंड आउट करायचा म्हणून तो जसाच्या तसा. पी ची व्हॅल्यू माहित नव्हती, टाकली जशीच तशी, आणि डब्ल्यू माहित होता जी होती ती व्हॅल्यू टाकली. नंबर 2 ला व्हीआर वापरायचा आहे फॉर्म्युला, पण व्हीआर दिलेला आहे, फॉर्म्युला वापरायची गरज नाही. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरू. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एमए अपॉन व्हीआर मल्टिप्लाइड बाय 100. मग चला व्हॅल्यू पुट करू रे. इफिशियन्सीची व्हॅल्यू 48 आहे, एमए ची व्हॅल्यू 2 × 10⁻³ अपॉन पी आहे, व्हीआर ची व्हॅल्यू 20 आहे, मल्टिप्लाइड बाय 100 आहे. बघा इकडे, ओय पी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. पी इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. 2 × 10⁻³ जसेच्या तसे, याला मल्टिप्लाय 100 आहे. 20 जसेच्या तसे, 48 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड. हे ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. तुम्हाला पी भेटल न्यूटन मध्ये. टेल मी द आन्सर फॉर पी.
इतकं सिंपल आहे. गिव्हन डाटा आणि आन्सर. सांगा बरं आन्सर. काल ब्रॅकेट करायला विसरू नका. ज्याचं चुकला ब्रॅकेट त्याचं चुकलं मार्केट. चुकवू नका ब्रॅकेट. किती आलं? व्हेरी गुड. 208 पॉइंट. व्हेरी गुड. बघ पायल, एक सेमिस्टर क्लास करून असं परफेक्ट जाता आलं पाहिजे. आपण लॅप कॅल्क्युलेटर नाही आणलेलं दिसत. अरे मग काढायचं, ताण नाही का काय? काय पोरगी आहे यार. लिहून ऑनलाईनची मुलं, ऑनलाईनच्या मुलांचं आलं काय आन्सर? लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झाला असेल. पुढचा प्रॉब्लेम घेतोय मी. क्वेश्चन नंबर 4 आहे पहा. क्वेश्चन असा आहे, इन अ मशीन it was found that an effort had to be moved through a distance of 500 mm to move load by 50 mm using this machine a load of 10 kilonewton was raised by an effort of 1.25 kilonewton. Determine number 1 velocity ratio, number 2 mechanical advantage, number 3 efficiency, आणि number 4 effort lost in friction. बघा किती गोष्टी विचारल्या त्यात. हा प्रॉब्लेम 6 मार्काला यायला पाहिजे एक्झामला. सोल्युशन. चला बरं सोडवूया. इकडे पहा, मी म्हणतो बरं का, गिव्हन डाटा. कसं कळेल बरं काय काय दिलंय? वाचायचं. एफर्टचं मूळ डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं. एफर्टने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स म्हणजे काय रे? एक्स का वाय? वाय. लक्षात ठेवा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट म्हणजे वाय दिलेला आहे. किती रे? 500 mm. पुढं टू मूव्ह द लोड बाय, लोडने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे काय रे? एक्स. ते दिलंय 50 mm. या मशीनचा वापर करून लोड उचललाय. लोड उचलला म्हणजे डब्ल्यू दिला पहा 10 किलो न्यूटन. 10 किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो? 10 to 10⁻³ केलं की किलो न्यूटनचं न्यूटन होतं. रेस्ड बाय एफर्ट किती लावला तो पण दिला. एफर्ट म्हणजे पी दिलाय. किती दिला? 1.25 किलो न्यूटन. मग 1.25 किलो न्यूटनचं न्यूटन करायला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. एफर्ट पण आला. आता विचारलं काय? जे विचारलं ते टू फाइंड मध्ये लिहायचं. व्हीआर विचारला, एमए विचारला, इफिशियन्सी विचारली आणि एफर्ट म्हणजे पी विचारला. पण एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आहे म्हणजे पीएफ विचारला. बघा रे बाळांनो, गिव्हन डाटा. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट म्हणजे वाय 500 mm. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड म्हणजे एक्स 50 mm. टोटल जो लोड उचलला तो 10 किलो न्यूटन म्हणजे 10 × 10⁻³ न्यूटन. एफर्ट 1.25 किलो न्यूटन म्हणजे 1.25 × 10⁻³ न्यूटन. आणि व्हीआर, एमए, इफिशियन्सी, पीएफ विचारलाय. गिव्हन डाटा आणि क्वेश्चन समजला. पहिल्या स्टेपला काय काढतो रे बाळांनो आपण?
मग नेहमीप्रमाणे एम ए काढा पहिल्या स्टेपला. एम ए चा फॉर्म्युला फिक्स आहे डब्ल्यू अपॉन पी. ए डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली ना, किती दिली 10 × 10⁻³ दिली. पी ची व्हॅल्यू पण दिली ना 1.25 × 10⁻³ दिली. करा डिवाइड आणि मला एम ए सांगा. काही लोक म्हणतील सर इथं पण वरती 10⁻³ खाली पण 10⁻³ तर ते कट होतील ना रे. असे कट झाले म्हणजे डायरेक्ट काय करायचं 10 / 1.25 डायरेक्ट आन्सर येईल. बाळांनो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 8. काही शंका? एम ए आल्यावर मला 2 नंबरला व्हीआर काढायला पाहिजे. इथून माग काढला नाही कारण तो तिथं दिलेला होता, इथं दिलेला नाही. व्हीआरचा फॉर्म्युला काय रे y/x असेल ना, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट y अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. y ने ट्रॅव्हल केला डिस्टन्स 500, x ने म्हणजे लोडने ट्रॅव्हल केला डिस्टन्स 50. किती आला रे भाऊ यार 10 आला 10. एम ए आला व्हीआर आला. आता राहिलं इफिशियन्सी. मग तिसऱ्या स्टेपला ना बाळांनो पर्सेंटेज इफिशियन्सी काढायची. कशी? एम ए अपॉन व्हीआर मल्टिप्लाइड बाय 100. एम ए आला होता 8, व्हीआर आला होता 10 मल्टिप्लाइड बाय 100. बघा बरं काय येते इफिशियन्सी. एम ए आला होता 8, व्हीआर आला होता 10 मल्टिप्लाइड बाय 100, 80% इफिशियन्सी. मग सांगा मशीन रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे? 50% पेक्षा जास्त आहे म्हणजे तुमची मशीन रिव्हर्सिबल आहे. आता काय विचारलं पीएफ. मी पीएफ चा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे राव तुम्हाला. सांगा बरं पीएफ चा फॉर्म्युला काय लिहून दिला होता? पी मायनस पी आय. पण पी मायनस पी आय म्हणजे पी मायनस डब्ल्यू अपॉन व्हीआर का? डायरेक्ट हाच पाठ करा ना. पी मायनस पी आय कशाला करतात? कारण पी आय थोडी दिलेला असतो. मग इकडे पहा पीएफ इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू सांग रे बाबा. 1.25 × 10⁻³ न्यूटन होती का? ही पी ची व्हॅल्यू बरं का. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती होती रे 10 × 10⁻³ न्यूटन होती का? व्हीआर ची व्हॅल्यू आली 10. हे कॅल्क्युलेटर टाकताना कसं करायचं पहा रे. पहिले यांचा भागाकार करून घ्यायचा, मग कॅल्क्युलेटर हे टाईप करायचं मायनस आन्सर बटन दाबायचं. करे मला सांगा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती आला न्यूटन मध्ये? किती एफर्ट फ्रिक्शन मध्ये लॉस झाला? कॅल्क्युलेटर टाका आणि काढा. सो मच सिंपल. या लिहून बोला का पुरींनो बोला. आन्सर बोला. मायनस नाही येणार बाळा. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं हे शिकवतोय मी. इकडे बघा बघा इकडे एक खटी टाकतो बघा. असा ब्रॅकेट करायचा 1.25 × 10⁻³ असं करायचं बरं का. हे टाकून झालं मग मायनस करायचं. तर इथं भागाकार आहे म्हणजे 2 ब्रॅकेट सुरू करायचे अशी 2. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये हे येईल 10 × 10⁻³ पहिला ब्रॅकेट पूर्ण. मग डिवायडेड बाय काय 10. मग डिवायडेड बाय 10 करायचं मग ब्रॅकेट पुरा करायचा. जर तुम्ही असं टाकलं ना कॅल्क्युलेटरवर असं चुकणारच नाही. कॅल्क्युलेटर असं टाकायचं. किती आलं म्हणते मी टाकलंय तसंच टाकायचं. किती आलं बरोबर आहे 250 न्यूटन. दिस इज युअर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. कॅल्क्युलेटर कसं टाकलं ते बी लिहून घ्या. पेपरला लिहू नका फक्त बरं का भाऊ. लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. चला बाळांनो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहतोय. हे लिहिलं नाही वरचं सगळं बघून घ्या बरं का बाळांनो. हा गिवन डाटा आहे. या स्टेप्स आहेत. स्क्रीनशॉट देखील मारू शकता. आणि त्यानंतर हे पुढचे स्टेप्स हे एवढं लिहून घ्यायचंय. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं हे सांगितलेलं आहे इथं. ओके. क्वेश्चन नंबर 5 आहे पहा आपला. सर्टन मशीन ऍज अ लॉ ऑफ मशीन. अरे लॉ ऑफ मशीनचे हा प्रॉब्लेम इथे नका घेऊ.
हा लॉ ऑफ मशीनचा प्रॉब्लेम आहे, इथे नका घेऊ, याला आपण दुसरा टाईप करणार आहे. हा घ्या चला. इन अ सिंपल लिफ्टिंग मशीन, in a simple lifting machine, a load of 1400 Newton is lifted by 50 Newton effort, 50 Newton effort, while load moves up by 0.2 meter and effort moves by 6 meter. Find MA, VR and efficiency and ideal effort. सोल्युशन एवढं लिहून घ्या बाळांनो. चला बरं मुलांनो, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात. प्रथम ना आपण गिवन डाटा लिहूयात. गिवन डाटा जर पाहिला, सिंपल लिफ्टिंग मशीन आहे, लोड दिलेला आहे रे, लोड म्हणजे डब्ल्यू दिला 1400 न्यूटन. त्याला उचलण्याकरता जेवढा एफर्ट लागला तो पी दिला 50 न्यूटन. लोड मूव्ज हे जेव्हा लोडचं मुवमेंट आहे तर लोडनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे, तर त्याला काय म्हणतात 0.2 मीटर दिलंय. आणि एफर्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वाय 6 मीटर. विचारलंय काय रे? MA, VR, इफिशियन्सी आणि आयडियल एफर्ट. एफर्ट म्हणजे पिन आयडियलचा आहे. या 4 गोष्टी विचारलेल्या आहेत. सगळ्यात पहिली स्टेप आपली फिक्स आहे, काही झालं तरी MA पहिले काढायचं. MA ची फॉर्म्युला आहे W/T. लोड किती दिलाय 1400, P किती दिला 50. टेल मी द व्हॅल्यू फॉर MA. MA ची व्हॅल्यू सांगा 28. मग VR काढायचा काही झालं तरी. VR चा फॉर्म्युला फिक्स आहे Y/X. Y ची व्हॅल्यू काय आहे 6 मीटर, X ची व्हॅल्यू 0.2 मीटर. दोन्ही मीटर मध्ये होतं म्हणून मी तसंच ठेवलं. ते तुम्ही MM केलं तरी चालतं, पण मीटर मध्ये येतं, राहू द्या. सांगा VR किती येतो? व्हेलॉसिटी रेशो आला 30 आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 28. आता इफिशियन्सी काढता येईल ना? हे सांगा रे बाबा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला MA/VR मल्टिप्लाइड बाय 100. MA ची व्हॅल्यू आली होती 28, VR आला 30 मल्टिप्लाइड बाय 100. टेल मी द व्हॅल्यू फॉर इफिशियन्सी ऑफ द मशीन. पर्सेंटेज मध्ये येईल. MA ची व्हॅल्यू पहिल्या स्टेपला 28 आली, VR ची व्हॅल्यू दुसऱ्या स्टेपला 30 आली आणि सांगायची किती आलं पर्सेंटेज 93. कोणतं मशीन आहे? काय विचार करता रे? 50% पेक्षा ज्यादा आहे ना, कारण याची इफिशियन्सी ग्रेटर दॅन 50% आहे. म्हणून ते काय आहे रिव्हर्सिबल मशीन. आता विचारलंय आयडियल एफर्ट. इकडे लक्ष द्या. आयडियल एफर्ट म्हणजे PI चा फॉर्म्युला फिक्स आहे. ठिकाणी काय माहित W/VR. W किती आहे 1400. VR किती आहे 30. काढलेला आहे तुम्ही सेकंड स्टेपला, W दिलेला आहे. टेल मी द व्हॅल्यू फॉर PI. आयडियल एफर्ट न्यूटन मध्ये येईल पा. टेल मी द व्हॅल्यू फॉर PI. बरोबर आहे 46.666 असेल तर 67 करायचे.
हा झाला आयडियल एफर्ट. आता आयडियल लोड नाही विचारला तरी काढू शकता. आयडियल लोड म्हणजे WI. WI चा फॉर्म्युला काय रे? P गुणिले VR. मी काय म्हणतो, P ची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे 50 न्यूटन ना, VR किती होता 30 न्यूटन ना, किती झाला रे? आयडियल लोड किती आहे? 1500 न्यूटन. आयडियल एफर्ट किती आहे? 46.67 न्यूटन. आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे. हा गिवन डाटा एवढं लिहून घ्या, मग याच्या पुढचं पण लिहून घ्या, पटपट लिहा. चला केले. चला बाळांनो, हे लिहून झालं असेल तर हे पुढचं पण लिहून घ्या, आयडियल एफर्ट आणि आयडियल लोडचं. एक शेवटचा प्रॉब्लेम घेतो आणि थांबतो. मनातल्या मनात चिडत असाल पण करा, आता काय एकच करा छोटासा. मग हा टाइप संपला, असंच होऊन जाईल. काही काही लोक आहे ना 2-2, 3-3 प्रॉब्लेम घेतले तरी सोडून देतात त्याचं, पण मला असं वाटतं की सगळं घेतलं पाहिजे आपण, म्हणून घेतोय. घ्या क्वेश्चन नंबर 6, आजचा शेवटचा प्रॉब्लेम. इन अ मशीन an effort required to lift a load of 200 Newton. When efficiency is 60%, find ideal effort. तुम्हाला काढायचं आहे बाळांनो आयडियल एफर्ट. एकच विचारलंय त्याच्यात तेवढं. सोल्युशन. गिवन डाटा किती दिलाय रे भाऊ? लोड दिलाय ना, हा लोड ऑफ 200 न्यूटन म्हणजे हा W दिलाय 200 न्यूटन. इफिशियन्सी म्हणजे इटा दिलाय 60%. विचारलंय काय रे? आयडियल एफर्ट म्हणजे P आणि I, या दोन गोष्टी दिल्या आणि एक गोष्ट विचारली. तुम्हाला माहिती आहे आयडियल एफर्टचा फॉर्म्युला काय रे? प्लीज टेल मी द फॉर्म्युला फॉर आयडियल एफर्ट. बरोबर ना? आता आपल्याकडे W आहे पण कोण नाही, VR नाहीये. बघू ना कसं केलं. इकडे बघा, आता VR तर दिलेला नाही, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आयडिया आहे माहिती का? नाहीये पण आहे. थांबा आपण काय करूया, अरे आहे माझ्याकडे एक आयडिया. अशी आयडिया आहे, W/VR आहे ना, एकदा P ने मल्टिप्लाय करून एकदा डिवाइड करू. P ने एकदा मल्टिप्लाय केलं, एकदा डिवाइड केलं. इथपर्यंत क्लिअर? ऐका ना, हा P इकडे घेतो, हा VR तिकडे घेतो, VR बी इकडे राहू द्या. ऐका ना, हा P फक्त जर इकडे घेतला मल्टिप्लायला VR होईल ना. P फक्त अलीकडे घेतला, पुढच्या बाजूला कोण राहिला? समजलं मी काय केलं? हा P ना फक्त इकडे घेतला, मग W/P आला, VR ऍज इट इज, वरचा P पण ऍज इट इज. कळालं? पण तुम्हाला माहिती आहे W/P म्हणजे कोण आहे? W/P म्हणजे MA आहे ना. मग W/P च्या जागेवर डायरेक्ट MA टाकला, खालचा VR जसाच्या तसा मल्टिप्लाइड बाय. समजलं? समज रहे हो? आता बघा, मी इथं लिहितो MA ची व्हॅल्यू W/P होते ना, मग W/P च्या जागेवर मी MA टाकलेला इथं.
पण तुम्हाला माहिती एम ए अपॉन व्ही आर म्हणजे कोण आहे? इफिशियन्सीचा फॉर्म्युला एम ए अपॉन व्ही आर आहे ना, आणि मल्टिप्लाय बाय ऑलरेडी पर्सेंटेज मध्ये दिलं तर 100 नाही घेतलं तरी जमन. मग मी काय करतो, एम ए अपॉन व्ही आर ला पर्सेंटेज करतो मल्टिप्लाइड बाय पी. पण पर्सेंटेज मध्ये होतं ना ते, म्हणून ते पर्सेंटेज काढून टाकायचं, कारण इथं 100 आहे का? 100 नाही म्हणजे पर्सेंटेज नाही घ्यायचं. काय होता 60 आणि पी काय होता? पीच नाही दिला का? मग पी काढायला काय पी दिलाय का? तो पी दिलाय, तो पीच दिलेला आहे. पिले ते लोक. ऑफच्या जागी इज करा, इज. पुस्तकात प्रॉब्लेम चुकलेला आहे. अरे चुकलेला आहे बाबा, मला माहिती ना, तुम्ही चेक करा घरी. ऐका ना, an effort required to lift a load. एक समथिंग लोड आहे, त्याला उचलण्याकरता एफर्ट आहे 200 न्यूटनचा. म्हणजे पी दिलेला आहे, पी डब्ल्यू नाही दिलेला. मग इथं पी ची व्हॅल्यू टाकावं लागेल आता तुम्हाला. कर बरं 60 गुणिले 200. सॉरी एक मिनिट ऐका ना. आता आहे ना, पर्सेंटेज इथं 100 घेतले नाही ना आपण, मग 60% ला असं लिहावं लागेल. 60% म्हणजे किती पैकी 60 असं घ्यावं लागेल. कारण काय इथं 100 नव्हता ना, इथे 100 नव्हता, त्यामुळे 60% घेताना 60 अपॉन 100 घ्यायचं, कारण 100 आउट ऑफ 60 येते. आता करा बरं किती येतं पहा. असं येते प्रॉब्लेम. घ्या लिहून, आता काय समजून घ्यावाच लागेल. सावकाश लिहून घ्या. परत सांगतो, आपल्याला आयडियल लोड सांगितलं होतं, आयडियल एफर्ट डब्ल्यू अपॉन व्ही आर आहे. इकडे पीने एकदा मल्टिप्लाय केलं, एकदा डिवाइड केलं, पी इकडे घेतला. डब्ल्यू अपॉन पी म्हणजे एम ए, व्ही आर ऍज इट इज, पी ऍज इट इज. एम ए अपॉन व्ही आर म्हणजे इफिशियन्सी आहे, पण इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यात 100 आहे आणि इथं नाहीये, म्हणून मी इथं 100 ने डिवाइड केलं. मग 60% जेव्हा मी म्हणतो 60% म्हणलं की डिवायडेड बाय 100 असतं. मग 60 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 200. मग तुम्ही म्हणले सर याच्या अगोदर का नाही घेतलं? कारण तिथं मल्टिप्लाय बाय 100 होतं, इथं नाहीये, म्हणून डिवायडेड बाय 100 घेतली आणि हे केल्यावर हे आन्सर आलं. हा जरा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, तर जाऊ सावकाश लिहून घ्या. गिवन डाटा, आस्किंग डाटा घ्या लिहून. या ठिकाणी आज आपण इथं थांबतोय, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहू. बाय बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.